ढोकळा जबरदस्त जाळीदार आणि ज्युसी बनलेला आहे, खूप छान. आज आपण बनवणार आहे खमंग असा ढोकळा, तोही इनो न वापरता. कारण आपण जनरली इनो वापरून ढोकळा तर बनवतो, खूप छान स्पॉन्जी बनतो, पण तो ढोकळा खात असताना आपल्या गळ्यामध्ये अटकतो. तर असं होऊ नये म्हणून आज आपण बिना इनोचा ढोकळा बनवणार आहोत, अगदी झटपट, काहीही भांडी खराब न करता. तर चला तर मग सुरुवात करूया. अजूनपर्यंत तुम्ही जर रोहिणीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल घंटी दिसते ना ती वाजवायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटतील. आपल्याला जर जाळीदार ढोकळा आणि स्पंजी बनवायचा असेल तर मोजमाप खूप महत्वाचं आहे. इथं मी 1 कप घेतलेला आहे. 1 कप हा 200 ग्रॅमचा आहे, 200 ml चा आहे. पण इथं भरण्याची पद्धतीही दाखवलेली आहे, कशा प्रकारे भरायचा आहे. आणि इथं 1 TSP 1 टेबलस्पून मधला फरक व्यवस्थित सांगितलेला आहे. आणि जरी आपल्याकडे हे स्पून अवेलेबल नाहीत तर आपल्या घरच्या चमच्याच्या साहाय्याने कशा प्रकारे घ्यायचं इथं मी दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर आता सर्वात आधी मोजमाप बघू आपण बेसनचं कसं घ्यायचं. तर ज्यावेळेला मी 1 कप बोलते त्यावेळेला 1 कप म्हणजे फक्त बेसन भरून घ्यायचं नाहीये, तर ते चमच्यानं हलकसं दाबून भरायचं आहे, जेणेकरून आपलं बरोबर वजन बसेल. इथं आता आपण 1.5 कप बेसन घेणार आहोत. तर आता सर्वात आधी सुरुवात करूया. इथं मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, थोडं मोठं आपलं जे भांडं असतं 2 नंबरचं ते घ्यायचं आहे. आणि आता इथं 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. 1 टेबलस्पून म्हणजे आपले 2 चमचे भरतात. तर इथं मी आता घेतलेले आहे 4 चमचे, म्हणजे 2 टेबलस्पून साखर. तेलाचंही असंच आहे, पण इथं थोडंसं प्रमाण बदलतं. ज्यावेळेला मी 1 टेबलस्पून तेल घेते त्यावेळेला 3 चमचे मला भरून घ्यावे लागतात. तर इथं मी घेतलेले आहे 2 टेबलस्पून तेल, म्हणजेच इथं मी घेतलेले आहे 6 चमचे तेल. आणि आता इथे घ्यायचं आहे सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिड अशा प्रकारचं बाजारामध्ये पॅकेट भेटतं, त्याला लिंबू फुल म्हणू शकतो. ते सिट्रिक ऍसिड घेतलेलं आहे. 1.5 TSP आपल्याला सिट्रिक ऍसिड घ्यायचा आहे. 1.5 TSP म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा आहे तो पूर्ण एक भरतो. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये घातलेला आहे आणि आता त्यामध्ये 3 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. झाकण लावून याला 1-2 मिनिटासाठी छानसं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली साखर वगैरे आहे ते छानसं मिक्स होईल. आता याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर बेसन मी सर्व सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भरून व्यवस्थित घ्यायचं आणि 1.5 कप बेसनचा वापर करायचा. पाणी घेत असताना जितकं बेसन आहे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे. म्हणजे इथं मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आणि कलरसाठी तुम्ही हळद वापरू शकता, नाहीतर फूड कलर वापरू शकता. मी फूड कलरचा वापर केला आहे. आणि याला छानसं 2 मिनिटासाठी छानसं फेटून घ्यायचं, कारण जितका ढोकळा आपला जाळीदार बनतो त्याचं कारण हे छान फेटणं असतं. तर इथं छान मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि याच्यामध्ये घालायचा आहे सोडा. सोडा घालण्याच्या आधी जे काही आपली पहिल्याची प्रिपरेशन आहे, स्टीम करून घेणं किंवा ग्रीसिंग करणं, हे करून घ्यायचं. सोडा घातला की पटकन याला आपण मिक्सर मधून एकाच सेकंदभर फिरवून घ्यायचं आहे फक्त, आणि पटकन आपण याला स्टीम करायला ठेवायचं. कारण जितका लवकर हा जो सोडा आहे ऍक्टिव्ह होतो तितकाच लवकर तो डिऍक्टिव्ह सुद्धा होतो. आणि बारीक मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर मी टेन ऑलरेडी ग्रीस करून ठेवला होता, त्याच्यामध्ये हे सगळं घालून घेतलं मिश्रण आणि पटकन याला स्टीमर मध्ये ठेवून देऊ. एक मोठं पातेलं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि त्याच्यामध्ये खाली जाळी घालून अशा प्रकारे तुम्ही स्टीमर करण्यासाठी ठेवू शकता. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीम करून घेऊ शकता त्यामध्येही. आणि आता बघू शकता एक 15 मिनिटानंतर मीडियम गॅसवरती आपला ढोकळा ठेवला होता. 15 मिनिटानंतर छानसा ढोकळा झालेला आहे. सुरी आपली व्यवस्थित निघालेली आहे, क्लीन. आणि याला थंड झाल्यानंतर ढोकळा आता आपण कट करून घेऊ. कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता जाळी किती परफेक्ट आलेली आहे. सगळे ढोकळ्याचे पीसेस आपण करून घेऊ. आणि बघा मस्त परफेक्ट अशी जाळी बनलेली आहे. आता बाकी आपण तडका तयार करून घेऊ. तडक्यासाठी तेल घातलं, तेलामध्ये थोडीशी मोहरी घालून, कढीपत्ता, मिरची घालून, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ज्युसी हवा असेल तर पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालताना इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालून छान याला उकळी करून घेऊ. आणि उकळी थंड झाल्यानंतर ही ढोकळ्याच्या वरती आपण घालून घ्यायची. जितके आपण खायला सर्व करणार आहोत तितक्यावरती हे पाणी घालून घ्यायचं. आणि आता बघू शकता परफेक्ट जाळीदार ज्युसी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.